प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेऊया. आमच्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख. मोहसिन, नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये कारचा गौड बंगाल आहे तरी काय? हेमाली, आता या प्रकरणात जे आहे तर आपण बघतोय की आता या सगळ्या प्रकरणात राजकीय वळण या सगळ्या प्रकरणाला लागले आणि त्यामुळे ज्या पद्धतीने तपासाचे सुरू आहेत, दुसरीकडे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप आता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण जर बघितलं तर जेव्हा सुरुवात म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण समोर आलं त्यावेळेस सुरुवातीला या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव जोडण्यात आलं. पुढे वाल्मिक कराडची लिंक या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंशी जोडण्यात आले आणि आता या सगळ्या प्रकरणात आता थेट अजित पवारांचं नाव जोडलं जातंय. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात आता सगळ्या या राजकीय वातावरण जे आहे तर ते आपल्याला तापताना पाहायला मिळतंय. वाल्मिक कराड जो आहे तर सीआयडी ऑफिसला जेव्हा पुण्याला ज्या गाडीतून आला होता तीच गाडी अजित पवारांच्या ताफ्यात मस्ताजोगाला जेव्हा ते आले होते तीच गाडी तिथे त्या ताफ्यात असल्याचा आता आरोप होतोय आणि हा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय. विशेष म्हणजे या असाच आरोप जो करणारे दुसरे जे नेते आहेत सुरेश दत्त, हे मात्र सत्ताधारी पक्षाचे आहे, महायुतीचे नेते आहेत आणि त्यांनी देखील हा असा आरोप केल्यामुळे या सगळ्यावरून महायुतीत देखील एकमत नसावं अशी चर्चा आहे आणि थेट आता सुरेश दत्त यांनी अजित पवारांविरोधात ही भूमिका घेतलेली आहे. थेट अजित पवारांचं नाव या सगळ्या प्रकरणाशी जोडलं जात आहे. आता हे बघावं लागणार आहे की खरंच या अजित पवारांच्या ताफ्यात सुरेश दत्त ज्या गाडीतून आला ती गाडी होती का. मात्र यावरून आता अजितदादांना थेट लक्ष केलं जात आहे. अजितदादांचं नाव थेट आता संतोष देशमुख प्रकरणात जोडले जात आहे. आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, त्यांना बीडचं पालकमंत्री देऊ नये अशी मागणी होत होती. सोबतच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध जोडले जात होते. मात्र आता सगळ्या या प्रकरणात थेट अजित पवारांचं नाव आल्याने आता ह्या सगळ्या प्रकरणात आणखी जो आहे तर राजकीय वातावरण यामुळे तापणार आहे. आणि विशेष म्हणजे आता यात देवेंद्र फडणवीस यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत, मित्र पक्ष आहेत, महायुतीत त्यांचा पक्ष सोबत आहे. त्यामुळे थेट आता या प्रकरणात अजित पवारांचं नाव जोडले जात असल्यामुळे या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र हा अजित पवारांवर झालेला गंभीर आरोप आहे आणि यावर आता स्वतः अजित पवार काय खुलासा करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तर हे सगळे आरोप फेटाळून लावले, मात्र स्वतः आता अजित पवार यावर काय खुलासा करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आजच्या घडीला हा जो झालेला आरोप आहे तो गंभीर आहे आणि यावर आता अधिकृत सत्ताधारी नेते म्हणजेच मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांची काय भूमिका आहे, त्यांचं काय यावर उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे या कारमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढतायत का हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.